चुकून नका सांगू, आय एस ऑफिसर आहे ते बघा, चुकून अजिबात नका सांगू. आईस ऑफिस म्हणून चुकून शब्द निघत नाही. त्यांना पूर्णत्व त्या कल्पनेची जबाबदारी असते आणि ते जबाबदारी व्यक्ती आहेत म्हणून त्यांच्याकडे चुकून शब्द निघेल असं आमच्यासारखं सांगितलं चुकून झालं तर तुम्ही मान्य करतील, कारण आम्ही आय एस ऑफिसर नाही म्हणून. सस्पेंड करून टाका ना, त्याला सस्पेंड करून टाका, त्याला सस्पेंड करा. एकतर तुम्ही जी SIT ची तुम्ही कमिटी निवडले तर त्याला करून टाका ना, सस्पेंड करा त्याला, सस्पेंड करा त्याला. ती बातमी दाखवा ना, ती बातमी दाखवा, सस्पेंड करा. दाखवा ना, जो आहे तो दाखवा. मग त्याचं कर्तव्य काही तर माहिती नसेल तर त्यांच्या खुर्चीवर न बसलेलं बरं आहे. पाहिजे का त्या खुर्चीवर? आम्हाला चांगले अधिकारी पाहिजेत का? त्यांना त्या खुर्चीची जाण पाहिजे का? मला कशासाठी इथं बसवलंय? तुमची भावना अत्यंत म्हणजे त्याला कधी तुला माहिती पडलं? मला सांगितलं ना, आता मला सोमवारी ना 10:19 कॉल आला, काय बाबूला बघायला येईल, त्याची तब्येत नाही बरोबर आहे, ते यायचं. नंतर फोन केला काही जास्त सिरियस झाला तर मनोहर हॉस्पिटलला दाखल केला, तिकडे गेला. म्हणजे ते अतिशय काय कोणते हजरच नव्हते ना, तिकडे गेला डायरेक्ट. ते म्हणजे मुर्तागर का काही त्याच्यात टाकत ठेवलेला होता, तेव्हा मी बघितलं ना. मग तो अतिशय काय कोणता आमच्या म्हणजे इकडे येतच नाही समोर. मला तो बोलला काय शनिवारी तुम्हाला मी कॉल केला होता, पण शनिवारी मला कॉल आलेलाच नाही. मला खाली सोमवारी ताप आला होता. हा, तेव्हा कॉल केलाच नाही मला. सोमवारी खाली 10:19 कॉल केला, तेव्हा घरून मी निघाला. म्हणजे 12 वाजता पोहोचला असेल इकडे मनोरला. SP साहेब पण आले. सर, तुम्ही आता जी माहिती दिली ही ज्या माहितीच्या संदर्भात तुम्हालाही ठाऊक असेल का, जे 6 तारखेला जी गोष्ट झाली, जी रिया हडदची जी प्रकृती जी दगावली आणि त्याची जी दगावल्यानंतर त्याच्यानंतर हा 24 तारखेला दगावला. मग यातला जो मधला जो प्रेट आहे जवळजवळ 14 दिवसांचा, बरोबर. या 14 दिवसांच्या आत जर श्रेयसला जर टायमावर जर उपचार भेटले असते आणि आज जे 26 पोरं जे ॲडमिट आहेत ते झाले असते का? मग ही चुकी कोणाची आहे? या प्रकल्पाची चुकी आहे का नाही? मग आज आमची मागणी आहे की त्यांनी राजीनामा द्यावा, ही आमची काही चुकीची मागणी आहे का सर? समजून घ्या, ऐका ना, घ्या. त्यांनी राजीनामा त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचलेली सर, त्यांच्यापर्यंत बातमी नाही पोहोचली असं ते सांगत नाही. कारण की आम्ही त्या दिवशी जे आले त्यांना विचारलं का सर तुम्हाला ही 6 तारखेची बातमी माहिती होती, मग तुम्ही तात्काळ ऍक्शन का नाही घेतली? जर तुम्ही या 14 दिवसात जर ऍक्शन घेतली असती तर आंबासारखा पोरगा आज वाचला असता आणि येणारे आमचे आंबासारखे पोरगे वाचणार आहेत या आश्रम शाळेमध्ये. तर सर, आम्हाला तुमचा तोच प्रश्न आहे तुम्हाला का या जर या एवढ्या दिवसामध्ये जो पिरियड गेला 14 दिवसांचा, या अगोदर जर त्याला उपचार भेटला असता तर आज श्रेयसचा मृत्यू झाला नसता सर. याला पूर्णस्व जबाबदार हा प्रकल्प अधिकारी आहे. म्हणून त्याचा राजीनामा तर तुम्ही सर आल्या तिथे तर त्याचे राजीनामाच आम्हाला पाहिजे. नाहीतर तुमच्यापर्यंत तुम्ही काय सांगतात ते आम्हाला सांगा, त्याच्यावर तुम्ही काय कारवाई करू शकाल? एक आधी लक्षात घ्या की ती मुलगी नेमकी 1 तारखेला तिला त्रास झाला. मला वाटतं थोडासा उपचार पण केला, जरासं बरं वाटलं म्हणून ती आई वडिलांच्या बरोबर घरी गेली आणि 6 तारखेला हे झालं. त्यामुळे मधल्या काळात हे झालं, ह्या रेकॉर्डवर आले नाही गोष्टी की काय काय उपचार घेतले, कुठं गेली. आता त्यामुळे ती दुर्लक्ष झालं. ऍक्च्युली ती घरीच जायला नको होती, इथंच राहिली असती तर खूप चांगलं झालं असतं. म्हणजे आपल्या PSCत असती किंवा आदेशला थांबली असती, आणखीन चांगलं झालं असतं. आणि तिचं जर उपचार जे सापडला आजार असता तू लगेच आपल्याला जसं आपल्याला आता जाणवलं की या मुलाला नुसतं ताप नाही, एकाला ताप नाही तर बाकीच्याही ताप आहेत. आता आपण असं लक्षात आलं की त्या दिवशी 25 होते, आपण जेव्हा टीम बसवली त्याला अजून तिथं 5 जण आपल्याला तापाचे सापडले, तर आपल्याला ते लगेच शोधता आलं असतं. फक्त आपली चूक कशी झाली की ती घरी गेली आणि मग त्यामुळं घरीच काहीतरी झालं असेल, त्यामुळे इकडं सगळ्यांचं दुर्लक्ष झालं असतं. फक्त ती घटना झाल्यावर एक लक्षात होतं की असं तिथं साधारण ती ओलावा असणं, थंड पाणी आणि ते जर आजारपण वाढणं किंवा मधल्या काळात अजूनही कुणाला ताप आला होता का हे बारकाईनं बघणं गरजेचं होतं. ते मात्र सर, तुम्ही आता रियाच्या संदर्भात सांगितलं, मग जो मुलगा वारला श्रेयस त्याच्या बाबतीत सांगा ना, हे कसं झालं? नाही, त्या बाबतीत आता तो ताप जो आलेला आहे आणि किती तारखेला ऍडमिट केलं त्या पोराला आणि किती तारखेला मृत्यू झाला? जसं तुम्ही आता रियाचं सांगितलं का डिटेलमध्ये की असं झालं, त्याने घरीच न्यायला पाहिजे नव्हतं, घरी नेलं म्हणून झालं. ऐका, नको होतं, घरी नेलं म्हणून जर असला तर इथं वाचला असता. मग श्रेयसच्या बाबतीत तुम्ही काय सांगाल? नाही, श्रेयसच्या बाबतीत मला वाटतं तो शनिवारी येऊन गेला होता, पण थोडासा ताप होता. जनरली साधारण कुठलंही बाळ आलं, मुलं आलं तर व्हायरल ताप आहे याचा विचार करून औषध दिलं जातं आणि मग जो ताप खूप वाढला. आता लेप्टो हे तुमचा आता सर, सिरियसला ऍडमिट कधी केलं होतं? ऍडमिट त्या दिवशी 10 वाजता झालं. किती कुठल्या तारखेला? आता सोमवारी ना, 24 तारखेला. हा,
नाही त्याच्या आधी शनिवारी तो येऊन गेला होता ना. 24 तारखेला त्याला ऍडमिट केलेलं का ते सांगा. 24 तारखेला ऍडमिट नाही, ते आला तोच बेशुद्ध अवस्थेत होता. हेच तर सांगतोय की चुकी झाली आपली एवढी की तो उशिरा एवढ्या आणणं ते चुकीचं होतं. मग प्रकल्प अधिकाऱ्यांची बाईट दिलेली आहे का त्याला 2 दिवस अगोदर, म्हणजे 22 तारखेला त्याला आम्ही ऍडमिट केलं होतं आणि 2 दिवसांनी त्याला तापाने त्याचा मृत्यू झाला, मग त्यांनी अशी बाईट कशी काय दिली प्रकल्प नाही, अधिकाऱ्यांनी? असं नव्हतं. त्यांनी बाईट आहे सर, तुम्हाला दाखवतो ती बाईट आहे त्याची, मग ती चुकीची दिली का त्यांनी माहिती? नाही चुकीची झाली असली तर माहित नाही सर चुकीची झाली असेल तुम्ही सांगा, तुम्ही आय एस ऑफिसर आहेत सर. हे बघा ऐकून घ्या. शनिवारी तो मुलगा मला वाटते नक्की माहिती आहे की मला वाटते सर बाईट आहे ती, असं याच्यामध्ये काढत सर बाईट आहे. पीएससीला तो येऊन गेला होता शनिवारी, एवढं निश्चित आहे. फक्त तो त्यावेळेला ऍडमिट नव्हता झालेला किंवा जास्त सिरियस वाटला नाही म्हणून तो परत गेला. सर हे बघा, हे उत्तर बरोबर आहे. जर तुमचा जर प्रकल्प अधिकारी जर सांगत असेल, आम्ही ज्याचा राजीनामा होता प्रकल्प अधिकारी सांगतो, आम्ही त्याला जर 22 तारखेला ऍडमिट केलेलं आहे आणि त्याला 2 दिवस ताप होता आणि तापामुळे जर 24 तारखेला जर दुर्दैवी मृत्यू झाला असेल, तर याच्यामध्ये तुम्ही जी रियाची जी माहिती दिली तर ही तुम्हाला माहिती पाहिजे ना सर. नाही असं नाही, त्यांनी तसं नसेल सांगितलं, मला नाही वाटत. सर बाईट आहे ना, कसं नाही सांगितलं बोलले ना त्याच्याने त्या पद्धतीने बोलले ना. प्रकल्प अधिकारीची बाईट आहे नाही टाकली. चुकून बोलता झालं असेल तर पण सर- त्याला माहित होतं शनिवारी. सर चुकून नका सांगू, आय एस ऑफिसर आहे ते, बघा चुकून अजिबात नका सांगू. आई सोबत ऑफिसकडून चुकून शब्द निघत नाही, त्यांना पूर्णत्व त्या कल्पनेची जबाबदारी असते आणि ते जबाबदारी व्यक्ती आहेत म्हणून त्यांच्याकडे चुकून शब्द निघेल असं आमच्यासारखं सांगितलं चुकून झालं तर तुम्ही मान्य करतील, कारण आम्ही आय एस ऑफिसर नाही म्हणून. तुम्ही आय एस ऑफिसर जर तुम्ही सांगा चुकून झाले असेल हे मान्य, मग मला सांगा चुकून झालं, जर चुकून झालं मृत्यू तुम्हाला माहिती आहे चुकून झालं का नाही, मग त्याला सस्पेंड करून टाका ना, त्याला सस्पेंड करून टाका, त्याला सस्पेंड करा. एक तर तुम्ही जी एसआयटी एसआयटी जी तुम्ही कमिटी निवडले तर त्याला हे करून टाका ना, सस्पेंड करा त्याला, सस्पेंड करा त्याला. ती बातमी दाखवा ना, ती बातमी दाखवा, सस्पेंड करा. ऐकून घ्या. दाखवा ना, तो आहे तो दाखवा. नाही ऐकतो मी. आणि आता चौकशी समिती त्यासाठीच आलेली आहे, तुम्हाला तेच सांगतो. एसआयटी सर एसआयटी चौकशी होऊन याला काळावर जाईल, त्याला तुम्ही किती दिवसात करतील ते सांगा ना आम्हाला सर. नाही तेच हे बघा त्याला 2 महिने लागतील, 4 महिने लागतील, मग तिथपर्यंत या वादात आंबासाठी तुम्ही अजून मृत्यू घेतील का मुलांची? नाही व्हायला पाहिजे. नाही व्हायला पाहिजे ना. हे तुम्ही नोटीस ना व्हायला पाहिजे, त्याला हमी कोण घेणार, जबाबदारी कोण त्याला घेणार? आणि जबाबदारी आपण सगळे तपास. तुम्ही जबाबदारी ऐका, तुम्ही जबाबदारी घेतील, नाही जबाबदारी स्वीकारतील, मला एक सांगा, त्या प्रकल्पच्या अधिकारीनुसार तुम्ही जबाबदारी स्वीकारतील. अहो सगळे सर स्वीकारतील. हे बघा माझा सर माझा प्रश्न हा आहे, तुम्हाला स्वीकारतील का? साधी गोष्ट नाही, आहे. नाही, सर. माझाही तुम्ही जर जबाबदारी स्वीकारायला तयार नसतील तर आमचा मग फायदा काय आहे? मला सांगा, तुम्ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे का? जबाबदारी जर प्रकल्प ऑफिसला त्याची ऐका त्याचं कर्तव्य त्याला जर माहिती नसेल, जर त्याच्या अनुदान त्याच्या ज्या अनुदानित शाळा आहेत, ज्या देवाच्या शाळा आहेत, ज्या आश्रम शाळामध्ये, त्या शाळेमध्ये जर किती पोरं शिकतात आणि किती पोरांना या लोकांची झाली त्याला पूर्ण माहिती पाहिजे का नाही सर? माहिती पाहिजे का नाही? मग त्याचं कर्तव्य काही त्याला जर माहिती नसेल तर त्यांनी खुर्चीवर न बसलेलं बरं आहे. पाहिजे का त्या खुर्चीवर? आम्हाला चांगले अधिकारी पाहिजेत का? त्यांना त्या खुर्चीची जाण पाहिजे का? मला कशासाठी इथं बसवलंय? तुमची भावना अत्यंत बरोबर. म्हणजे त्याला कर्तव्याचे भान नसेल ना सर, तर असे अधिकारी आम्हाला नसलेले बरे, नसलेले बरे. राजीनामा द्यावा, नाही तर सस्पेंड करा. एक तर ही 2 मागणी करायचं, सस्पेंड करा. त्याची चौकशी होणार आहे. त्या चूक कुणाची आहे ती चौकशी अहवालात हे सगळं येईल. मध्ये का तपासणी झाली नाही, कारण तुम्ही म्हणताय तो बरोबर आहे. रियाच्या वेळेला आपण सगळ्यांनी सावध होणं गरजेचं होतं की मधल्या काळात अजून कुणाला ताप येतोय का, काय नेमकं झालंय, तिची मी तुम्हाला पाठवलेली ना, बघा ना. सगळं व्हायला पाहिजे होतं. पण त्यानंतर मधल्या काळात दुर्लक्ष झालं आणि ते नेमकं ह्या मुलावर आलं आणि त्याचा ताप वाढला, रात्री त्रास झाला. खरं रात्रीच न्यायला पाहिजे होतं, ती आपली चूक झाली आहे. ती ऐका त्याची व्हिडिओ आहे, थांबा 1 मिनिटच फक्त एक तर दे म्हणून. प्रकल्प अधिकारीची त्यांनी बाईट दिलेली आहे. मी तुम्हाला पाठवलेलं आहे ताई. त्याच्यामध्ये SI ही टीम नेमताना तिथे ते स्थानिक लोकप्रतिनिधी तुमची म्हणजे कारवाई पूर्ण होईल ना, त्यासाठी कलेक्टर साहेब जे आले असं करणार नाही कोणी. पुन्हा तुमचं म्हणणं आहे का या घटना होतच राहतील, म्हणजे याचा अर्थ तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांना वाचवायचा प्रयत्न करताय. त्याच्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये
ह्या आश्रमशाळेमध्येच का होते, ह्या घटना आश्रमशाळेमध्येच का होते? ती प्रेस नोट आलेली ना ती झालेली. भाई ह्याच्यावर गंभीर्यानं शासन घेत नाही. जे अधिकारी त्याच्यावर जे नेमल्यात त्यांची ही जबाबदारी ते स्वीकारत नाही. आपल्या ग्रुपला नाही येते. याच्यापासून येऊन थांबतो की चौकशी अंती एखाद्याला कारवाई करणं योग्य राहील. एखाद्याला बिना चौकशीचं बिना त्याचं व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय एखादी आपण जर कारवाई केली तर ते त्याचं नुकसान न भरून निघणारं नुकसान होईल ना एखाद्या अधिकारी. आणि ती टिकत पण नाही. उद्या न्यायालयीन याच्यात सुद्धा टिकत पण नाही. म्हणून आपल्याला ते सगळं एक हप्ता तुम्ही- पार पण होतो आणि आता सोमवारी आलं आमची समाजाची म्हणजे इकडे संघटना म्हणून नाही तर समाज म्हणून आम्ही एकत्र आल्यात आणि समाजाची आमची मागणी आहे का जो प्रकल्प अधिकारी आहे, प्रकल्प अधिकाऱ्याची जबाबदारी आहे, ज्याला शासनाने या ठिकाणी नेमणूक केली आहे. ऑफिसमध्ये बसून बोललेलं मी पाठवले बघा ना. प्रक्रिया चालते. एखादी शाळा, ती शाळा अनुदानित विना अनुदानित जे काही किंवा शासकीय आश्रमशाळा, ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जी काही यंत्रणा जी खालून वरपर्यंत किंवा वरून खालीपर्यंत जी आहे त्याच्यामध्ये नेमकं चौकशी झाल्याशिवाय कसं कळणार की कोणाची चूक आहे? नाही, चौकशी निष्पक्षपणाने झाल्या पाहिजे सर, परंतु हे आदिवासी आश्रमशाळेमध्येच का प्रकार होतात हे मला सांगायचं हे आहे का याच्यामध्ये आदिवासी आश्रमशाळेमध्ये हे प्रकार का होतात, दुसऱ्या शाळेमध्ये का होत नाही, दुसऱ्या शाळेमध्ये का होत नाही? हा आवाज कर. थांबा एक मिनिट दे ना, आवाज कर ना, दे ना, पाठव मला, पाठव. नाही मला पाठव, की जे बाकीचे स्टाफ होते पाठव लवकर. त्यांनी व्हिडिओ ऐकला मी पूर्ण. त्यांनी तसंच म्हटलं होतं की शनिवारी ऐका सर, ऐका एक मिनिट. दुपारी 12 वाजता तालुक्यातील आश्रमशाळा मासोल, तालुका जिल्हा पालघर येथील वर्ग पहिली येथील एक विद्यार्थी ग्रामीण रुग्णालय मानोर येथे त्याची मृत्यू झाली. हा विद्यार्थी मागील 2 दिवसापासून आजारी होता. दिनांक 22 ऑगस्ट म्हणजे परवा त्याला ताप असल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र मासवल येथे उपचारासाठी नेण्यात आले होते. त्यानंतर तो 2 दिवस शाळेमध्ये क्लासेस अटेंड करत होता आणि खेळत होता. आज सकाळी अचानक तब्येत खराब झाल्यामुळे प्रथमतः त्याला प्राथमिक आरोग्य केंद्र मासवल आणि नंतर तिथून रेफरन्सद्वारे ग्रामीण रुग्णालय मनोर येथे नेण्यात आले. ग्रामीण रुग्णालय मनोर येथे डॉक्टरांनी त्याची ECG केली असता त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच मी प्रकल्प अधिकारी ठाकू तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी आणि सर आता ऐका, 22 ऑगस्टला उपचारासाठी इथे आणलं, परत 2 दिवसासाठी त्याला क्लास अटेंड करायला कशाला पाठवलं सर? सांगा ना सर. ऐका ना, हजेरी महत्वाची का जीव महत्वाचा आहे? सर हाच विषय आहे, हजेरी महत्वाचा का जीव महत्वाचा आहे? हजेरी महत्वाची. मग त्याला क्लास अटेंड करायला पाठवलं का नाही? मग त्याला जर एवढी जर फनफनी जर ताप होता तर मग हजेरी महत्वाची का जीव महत्वाचा आहे? पहिला तुमचा मुद्दा एक आहे की तो 2 दिवस ऍडमिट होता असं त्यांनी म्हटलेलं नाही. हे तर आता दिसलं ना स्पष्ट की तो आला, उपचार घेतला, परत गेला क्लास. म्हणजे थोडक्यात काय त्याला सांगायचं होतं की तो रविवारी सुद्धा होता व्यवस्थित. रविवारी मला वाटतं कार्यक्रम पण काहीतरी झाला तिथे, तर त्यात सुद्धा तो मुलगा होता. आणि मग रविवारी रात्री त्याला त्रास झाला आणि सकाळी जेव्हा नेलं तर तो बेशुद्ध असेल. रात्री जर सर त्रास झाला तर मग रात्रीच नेतो ना. न्यायला लांब आहे पाहिजे. किती, न्यायला पाहिजे. मग किती लांब आहे? लांब आहे का ती? हेच सांगतोय की मी जे चुकलंय ते चौकशीत योग्य तुम्ही सांगताय ते मुद्दाच बरोबर आहे की रविवारी त्रास होता तर रात्रीच न्यायला पाहिजे होता. आणि जर शनिवारी 22 तारखेला जर नेला तर त्याची प्रकृती समजली असते ना, याला बाबा जास्त त्रास होतो तर त्यांनी इकडे पाठवलंच नाही पाहिजे हजेरी हे करायला. थोडासा ताप असेल तर कुठेही सर थोडासा ताप करून तो मृत्यू झाला ना सर. नाही हे आधी कळत नाही ना, वरून कळत नाही तुमच्या PSC मध्ये. थोडासा ताप आहे तर पॅरासिटामॉलच दिलं जातं. सर ही गोष्ट जर 6 ऑगस्टला घडली आणि हे जर वर्तन त्याच्यानंतर मग नंतर पोरं जर ऍडमिट होतात मग किती आता मला जवळ हे सगळा मुद्दा तुमचा भावना अतिशय योग्य आहेत आणि बरोबर त्याची. म्हणूनच आपण एवढं मोठं पथक त्यात डॉक्टर पण नेमलेलं आहे आणि पथक आताही आलेलं आहे. उद्या सकाळी त्याची डिटेल चौकशी होईल. प्रत्येक चूक कुठली काय असेल त्याची चूक आहे, तुम्ही त्याच्यावर काय करावं ते आम्हाला सांगा. होणार ना, चौकशी अहवालात ते सगळं येणार. संस्थेचं काय चुकलं, स्टाफचं काय चुकलं किंवा PO ऑफिसचं काय चुकलं निवडले ही चौकशीचा भाग आहे. पण तुम्ही त्याची काय करणार? सस्पेंड करणार का ते आम्हाला त्याच्यावर तुम्ही काय करणार ते आम्हाला लेखी मग किती दिवसात येईल ते आम्हाला सांगा. हे सांगतो चौकशी अहवालात जे येईल त्याप्रमाणे शासनाला, कारण कुठल्याही अधिकाऱ्याचा प्रस्ताव इथल्या पातळीवर होत नाही. IS ऑफिसर आहे, PO ऑफिसर आहे, तो शासन पातळीवर जातो. शासन पातळीवर चुकीचं आढळलं तर शासन पातळीवर प्रस्ताव जाईल आणि इथंही चुकीचं ज्या स्टाफचं किंवा संस्थेचं काही चुकीचं असेल तर त्यांच्यावर निश्चित कारवाई होईल.
सर किती दिवसात करतील? लगेच आता हे 3 दिवसात चौकशी रिपोर्टच येईल. मग तसं आम्हाला लिहून दे ना, किती दिवसात करतील, कसं करतील ते लिहून द्या. आणि त्याच्यानंतर तुम्ही ते आर्थिक सहाय्य सांगितलंय, कुठल्या कुठल्या याच्यामधून त्याला तुम्ही देणार आहे ते पण आम्हाला द्या. कारण की तो फेऱ्या नाही मारणार तुमच्या नाही ऑफिसला, कारण की आम्ही फेऱ्या मारून तुमच्याकडे वैतागतो. तुम्ही काय कामानी करा, तर म्हणजे योग फेऱ्या नाही नाही मारणार, मारणार. याच्याकडे तुम्ही फेऱ्या मारायचे. नक्की. त्याच्यामुळे तुम्ही किती दिवसात करतील ते सांगा. हे बघा, ह्याचे तर सांगतो, म्हणजे आता तर त्यांनी जे संस्थेने कबूल केलंय ते 5 अधिक त्याचा 1 म्हणजे 6 संस्था प्लस पीओचा तर दिलेलाच आहे, म्हणजे 7 होणार पोस्ट त्यांचे. आपण शिवाय सीएम रिलीफ फंडात पाठवायचं, तिथले 4 मिळवायचा प्रयत्न करायचा पूर्ण मिळतील ते, म्हणजे त्यात कधीच नाकारला जात नाही. आणि दुसरी तर आमचीच कमिटी आहे, जिल्हाधिकारी मॅडम आणि मीच आहे, आणि तो 1.5 लाखाचा असतो अपघात विमा, तोही त्याला मिळेल. म्हणजे हे हक्काचे येतात. आणि मग बाकीचे वाढीव मिळवायचं. आता तुम्हाला मी मगाशी बोललो, कुणाला तरी बोललो, मी तुमच्याशी बोललो की गडचिरोलीचा जो 3 मुलींचा जो प्रसंग झालेला आहे तिथेही मागणी गेलेली आहे. त्यामुळं अशा विशेष अपघात असं काही घटना असेल तर त्याला कदाचित वाढीव देऊ शकतील शासन, तर ते मिळालं तर आपोआपच हे नापर लागेल, म्हणजे ते सुद्धा वाढते. आणि यातही संस्थेकडून अजूनही काही वाढवायचं त्याचाही पूर्ण प्रयत्न. आमची हे समाजाच्या माध्यमातून जी मागणी आहे, सस्पेंड करतील असं आम्हाला लिहून द्या. तुम्ही कसं करणार ते लिहून द्या आम्हाला. या हाडल या मुलीचं निधन झालं, त्याच्यानंतर त्वरित अधीक्षक आणि मुख्याध्यापक हे निलंबित केले. हो. ही चूक तुम्ही मान्य करतात ना? हो, त्यांची तर- झाली हां, होती, बरोबर. ती त्यांची चूक. मग त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा देखील नोंदवला पाहिजे, फक्त निलंबन नको. गुन्हा नाही, देखील म्हणून हे सगळ्या घटना म्हणजे जे मध्ये ते चुकलं, समिती मी म्हणतो नेहमीच आपण समिती कशासाठी नेमलेली आहे? त्याच्यासाठी ही निवडलेले समिती- सर, तुम्ही त्याच्यासाठी निवडले. फक्त आम्हाला या प्रकल्प अधिकारीचा आम्हाला सस्पेंड करा, याचा आम्हाला लेखी द्या. तुम्ही काय करणार ते ऐकून घ्या. चौकशी समितीमध्ये आताच टीम आलेली आहे, उद्या सकाळी डिटेल. त्याच्या आधी तुमचं म्हणणं सगळं ते ऐकून घेईल. तुम्ही थोडक्यात व्यवस्थित मुद्दे सर, द्या तुम्ही काढून. ऐकून ही घ्या. गोष्ट जर मान्य करता तर एसपी साहेब इथेच आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा सांगा. ॲट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करा सांगा. एसपी साहेब इथेच आहे. जर आपल्या सामने हे बघा, इथे बसलेले कोणी आणले मिळत नाही, कोणी बैरे आहेत का, कोणी मुके आहेत का, ही पूर्ण तुम्ही मुके हा का, आणले हा का, अरे बैरी हा का, लुली हा का, चांगली हा ना. हे आपल्या डोळ्यात झाले का सर्व गोष्टी? या जर डोळ्यात देखाच्या गोष्टी होत असेल तर मग शांत बसायचं आहे का? मग ह्या गोष्टी एसपी साहेबांना पण माहिती आहेत आणि सीओ साहेबांना पण माहिती आहे. मग ह्या गोष्टी जर दोन्ही निर्णय घेणारे अधिकारी उपस्थित आहेत तर संबंधित अधिकारी तुम्ही गुन्हे दाखल करा. करा गुन्हे दाखल. ज्या कागद तसं आम्ही गुन्हे दाखल करतो संबंधित त्याच्यावर. आणि तुम्ही एसआयटी निवडलेली आहे तर तुम्ही ते संबंधित जो या अधिकारी त्याचा आम्हाला तुम्ही काय करतील तसं लेखी देऊन द्या. आम्हाला भरोसा नाही राहिला तसं लेखी द्या. चौकशी समिती सर हे बघा, चौकशी करून ना खूप वेळ जातो. नाही झाला. तुम्ही किती दिवसात करतील ना त्याची आम्हाला लेखी द्या. नाही झाला. पण लेखी द्या 3 दिवस. आता तुम्ही तोंडी सांगता ते लिहून द्या. तुम्ही तोंडी सांगता का नाही 3 दिवस, ते लिहून द्या. ते 3 दिवस दिवसामध्ये जर होत असेल ना, एक लेखी देणार हे तोंडी सांगतात का नाही 3 दिवस, आणि 3 दिवस लिहून द्या. 3 दिवसामध्ये होणार आहे. मागणी रास्त आहे. त्याला दिवसात- कारण त्याला असं आहे, सगळ्यांवरती गुन्हे दाखल झाले हो, पाहिजे. या. त्याला कारण असं आहे की मुलं आजारी असून सुद्धा त्यांना माहिती 2 महिन्यापासून ती मुलं थंड पाण्याने आंघोळ करत होती, आणि तो आजारी असून तीन सुद्धा 3 महिन्यापासून त्याच्यानंतर आजारी असून सुद्धा परत त्यांना थंड पाण्याने त्या मुलांना निमोनिया झाला, काय झालं त्याचे रिपोर्ट सुद्धा आलेले नाहीये. अजून रिपोर्ट आले नाही. मग हे तुम्ही 3 दिवसात करणार आहेत तर मग ते रिपोर्ट कधी येणार आहे? माझं असं म्हणणं आहे की आपल्या ज्या आदिवासींवरती ज्या प्रकारचे चाललेलं आहे, हे फक्त पालघर जिल्ह्याचे नाही तर गडचिरोली सगळ्या आदिवासी मंत्र्यांनीच राजीनामा दिला पाहिजे आपल्याला. आम्ही 10 तारखेला नॅशनल हायवे थांबवतोय, तिथेच आमची जर मागणी असणार, या लवकरात लवकर तुम्ही जर निलंबन केलं नाही तर आम्ही पूर्ण जिल्ह्यावरती मोठा जन आंदोलन करू यांच्यावर. नॅशनल हायवेवरती आम्ही उठणार नाही हे तुम्हाला पण कल्पना आहे. आता तुम्ही जे म्हणताय ना 3च दिवसात चौकशी पूर्ण. सर लिहून द्या. ते तोंडी सांगतात ते लिहून द्या. ते इथेच लिहून द्या. लगेच. आणि ते गुन्हे दाखल करा. ते कधी करणार ते सांगा. चौकशी जे सर हे बाय एसआयटीची जी चौकशी ते तुमच्या डोळ्यात देखत नाही सर. आणले का बनता हो? अरे नाही, पण ते रेकॉर्ड आपण बघून आणले बनते ना, आम्ही आणलेत का? नाही ना, मग तुम्ही आणले ना का बनवून? तुम्हाला माहिती आहे कसं झालंय, सगळं पूर्ण कल्पना आहे त्या गोष्टीची. शाळा प्रशासन तुम्ही जर ऐका, तुम्ही जर त्यांची हलगर्जीपणा काय आहे? ऐका ऋषभ भाऊ, तुम्ही जर ते संबंधित अधिकारी सस्पेंड केले का नाही? का केले? कारण ते प्राथमिक लगेच का केले? लगेच दिसलं. चुकी म्हणून लगेच दिसले का नाही? हा. मग गुन्हा दाखल होऊ शकतो का नाही लगेच? नाही, गुन्ह्याचा चौकशी तुम्ही सस्पेंड नाही, शेवटची जर गुन्हाच नाही जर सिद्ध झाला आणि जर तो दोषीत नाही, तुम्ही सस्पेंड तरी का केलं? मग सस्पेंड तरी तुम्ही काय केलं? मग सस्पेंड तरी काय केलं? तर तुम्हाला सस्पेंड म्हणून दिसतात तर गुन्हा दाखल करा ना. मुलं आजारी, आज पण आता पण 25 मुलं आहेत. हो, बरोबर काही मुलं घरी गेल्यात. बरोबर. सगळे मुलं आजारी असून सुद्धा त्यांच्या पालकांना काल कळवण्यात आलेलं आहे.
ही फार मोठी चूक आहे आणि नाही, आमची कायदेशीर गुन्हा सगळी दाखल चर्चा पण झाली. हे बघा, हे त्याचा वडील आहे, याला काय सांगितलं जेव्हा दवाखान्यात तेव्हा हे सांगितलेलं आहे, आणि त्याचा मुलगा मृत्यू झाल्यानंतर त्याला म्हणजे त्या कायदेशीर मृत्यू झालेला माहिती. आणि सर त्याच्या खोल्यात जाऊन सांगेल, याचा जो पोरगा जो मिळाला सर, ते इथे दुसरा एक वडील येतात, त्या त्याचा पाल्य त्या मनोरला उपचार घेतोय. तो जेव्हा त्या पाल्याला बघायला आला ना, त्यावेळेस याच्या पोराला त्यांनी हात लावून बघितलं, तो इथंच दगावला गेला होता, इथेच दगावला गेला होता. हे प्रूफ आहे आमच्याकडे. राजीनामा घेतील का राजीनामा घेतील? राजीनामा प्रूफ होईल. राजीनामा घेतील सांगा. इथेच दगावला आश्रम शाळेमध्ये राजीनामा घेतील सांगा. इथेच दगावलेला गेलाय. इथं आमच्याकडे नोंद द्यायची PSC ला. सर तुम्ही या नोंदीला कुठेही करून टाकतील, पण ज्या पुरावा महत्वाचा आहे. जर हे तुम्ही जर हे बघा सर, हे चुकीचं होतंय, तुम्ही सस्पेंड करतील त्याला. हे बघा, तो मुलगा आलेला होता, त्याच्या व्हायटल म्हणजे इथं रेकॉर्ड केलेलं आहे, त्याचा हार्टबीट सुद्धा 103 104 होता, हेही रेकॉर्ड आहे. सर याला माहिती नाही कुठं घटना घडली, इथे झालेले आहे. आणि ज्या पोरांनी याला सांगितलं ना, ज्या बालकांनी, त्यांनी त्या बालकाला सांगितलेलं आहे. तो बेशुद्ध होता म्हणून त्याला मग बेसूद एक्सपर्ट होता, तुम्हाला कसं माहिती का म्हणजे नाही झालं असं? कारण की त्या जे डॉक्टरनी तपासलं ते त्यांच्याकडनं माहिती घेतली ना. डॉक्टर तर सांगणारच ना सर तसं. तुम्ही सांगता बेशुद्ध होता, बरोबर आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर मनोहरला त्यांनी ऍडमिट करायला होतं जर बेशुद्ध होता तर. पण त्या ठिकाणी लगेच डॉक्टरांनी काही सल्ला गमावलाय. म्हणजे याचा अर्थ इथेच काहीतरी झालंय ना. तुम्ही कसं कसं बेशुद्ध आहे, जर बेशुद्ध असेल तर डॉक्टर सांगितलं असतं का? पॉईंट टू पॉईंट थांबा एक मिनिट. मी तिकडे हॉस्पिटलला गेला ना, तर तिकडे म्हणजे डॉक्टर पण तो बोलला काय ते अन्ना रस्त्याला म्हणजे रस्त्यातच केला तो. कारण रस्त्यामध्ये डॉक्टर म्हणाले, पण त्या ठिकाणी चेक कोणी केलं रस्त्यामध्ये, तू इथेच दगावलेला असेल ना. तुम्ही कसे म्हणता रस्त्यामध्ये झालेले असेल? कारण इथं त्याची हार्टबीट होती ना. हार्टबीट सर नाही, तसं नाही केलं. 15 दिवसाच्या गॅप नंतर आणि हजेरी बदल केला. स्वच्छता नाहीये, जे पाणी आहे ते गरम मिळत नाहीये, याचा नाही, अर्थ नाही, हे हलगर्जीपणा झालेला आहे की हलगर्जीपणा नाही? आहे. पण त्याची वैयक्तिक जबाबदारी नाहीये का त्या पदावरती बसण्याची? दादा ऐका, तो मुद्दा होऊन गेलेला आहे, ते सगळे करणार आहे, ते सगळे करणार आहे. आपला फक्त हेच आहे का जो आता केलेला आहे त्याला सस्पेंड करा, नाही तर राजीनामा घ्या. ते काय करतील ते सांगा. एक सारखं गुन्हे दाखल करा, गुन्हे दाखल करा. आणि तुम्ही डोळे देखील बघितले तर संबंधित अधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल करा आणि त्याला सस्पेंड करा, नाही तर राजीनामा घ्या. हे बघा, ज्या संस्थेवर पण संस्थेवर निश्चित सर तसे भाऊ ते करणार आहे, ते सोडून द्या. त्याचा राजीनामा घ्या, सस्पेंड करा, हे फक्त सांगा. ऐकून घ्या. आता चौकशी तर उद्या होणार आहे, 3 दिवसात चौकशी पूर्ण होणार आहे. तोपर्यंत जिल्हाधिकारी मॅडम सुद्धा परत येणार आहेत. म्हणजे आता रजेवर आहेत 2 दिवस, त्या पण परत येतील. हा रिपोर्ट सगळा आम्ही सगळे एकत्रित बसून चर्चा करू की ह्याच्यात काय चुकलेलं आहे आणि त्याच्यावर जी ऍक्शन आहे, कोणी चुकीचं असो त्याच्यावर निश्चित कारवाई होईल. म्हणजे संस्थेचे सगळे जे मुद्दे सांगितले ते तर आम्ही घेतलेलेच आहेत सगळे. सर आता तुमच्या एका 3 दिवस वाट बघा. तुमच्या शब्दाला आपण सगळं आंदोलन मान देतील का 3 दिवसात तुम्ही करून देतील, हो. पण तुम्ही जे डोळे देखत बघितले त्यांच्यावर गुन्हे दाखल करा ना, ते तरी करा. बरोबर आहे का चुकीचं आहे? ते करा ना, ते करा. 3च दिवस थांबायचे. 3 दिवसात जर सर आम्ही जर 3 दिवस थांबायला आहेत तर तुम्ही 3 दिवस अगोदर करायला काय हरकत आहे तुम्हाला, जर माहिती असून ना. 3 दिवसात हे सगळं त्याच्या कागदावर यावं लागतं. या गुन्हा दाखल करायचा म्हणजे त्याचं काहीतरी बांधावं लागतं. हो प्रूफ आहे ना, डोळे देखत झालेले आहेत ना, असं काय करताय? मला वाटलं म्हणून नाही, ते रेकॉर्डवर आणावं तुम्ही लागतं. याला म्हणून माझी लिखित विनंती स्वरूपात आहे, देऊन 3 टाका. दिवस तुम्ही थांबा. 3 दिवसानंतर बरं उपोषण आता सुटलं म्हणजे काय मोकळं झालं का? असं काही नाही. तुम्ही पुन्हा त्या मुद्द्यावर सांगू शकता आम्हाला की हे सर कसं उपोषण झालं. सुटलं नाही सुटलं ना, ह्या विषयी जिथपर्यंत तुम्ही त्याच्यावर कारवाई करत नाही, जिथपर्यंत सस्पेंड होत नाही ना, तर तुम्ही हे निवेदन जरी घेऊन गेलं तर आम्ही इथेच बसणार. तुम्हाला वाटलं काही जातील, अजिबात नाही जाणार. तुम्ही हुशार तर आम्ही पण फार हुशार. मला माहिती आहे ना तू कसा आहे ते. हा याच्यामध्ये जेव्हा मुलगी दगावली तेव्हा नाही, आलं लक्षात. तेव्हा तेव्हा सांगून गेले ते सांगा 3 दिवसात काय करतील ते सांगा, तो सगळे विषय होऊन गेलेला आहे. पहिला एक अध्यक्ष त्या ठिकाणी 10 निलंबित फायदा नाही केला, होत. बरोबर आहे. दुसरा मुलगा 3 दिवसात दगावला. तुम्ही लिहून द्या सगळं, ते काय करणार आहेत, कसं काय करणार आहे. चौकशी पूर्ण होईल त्याच्यानंतर स्वतः जिल्हाधिकारी जे जे तुम्ही 3 दिवसात करणार ते सगळे लिहून द्या. हा, हे ते सगळं लिहून द्या. करणार, चौकशी पूर्ण करणार. सर असं नाही, हे बघा तुम्ही परत शब्दाला मुकरताय. नाही नाही, हे बघा चौकशीचा अर्थ काय असतो? चौकशी चौकशीचा अर्थ म्हणजे fact detail finding. 3 दिवसात तुम्ही चौकशी करणार, डिटेल सगळं करणार आणि समुद्र गुन्हे दाखल करणार. त्यात जर चुकीचं आढळलं त्या सगळ्यांच्यावर कारवाई. सर तुम्ही ते सगळे जे आहे, ते कुठे जरा चुकीचं तुम्ही धरणार आहेत त्यांना. नाही नाही मग कुणाला आता आपलं चुकीचं दिसतेच ना सगळं. नाही नाही. अरे चौकशीचा रिपोर्ट येऊ दे ना. मग जे चौकशीचे रिपोर्ट आले बाबा यो निष्पन्न याच्यावर गुन्हा दाखल करता नाही येणार, म्हणजे आम्ही मग काय करायचं परत? अरे परत तुम्ही आम्हाला सांगू शकता जर तुम्हाला वाटलं मग तुम्ही सगळे आता कायद्यात बसली आता चौकशीमध्ये तुम्ही मिळेल असं नाही. असं नाही का? असं कसं नाही, जर चौकशी तुमच्या जर तो बसलाच नाही, त्या कायद्यात जर तो अटकलाच नाही किंवा जर झालंच नाही, मग आम्ही डोळ्यात देखून पण आम्ही आज अन्न बनतोय. आता
चौकशी जर जे जे आढळेल चुकीचं आणि जी ऍक्शन करणं गरजेचं आहे ती सगळी होणार. सर मला सांगा, आज 6 तारखेला ती गेली, पोरगा जाऊन आज किती दिवस झाले? आज तिसरा दिवस हा 3रा दिवस. आजपर्यंत त्याचं टेस्ट रिपोर्ट आले? आली आता. हो, काय सांगितलं रिपोर्ट मध्ये? त्यात चिकनगुनिया आलाय काही मुलांना, सगळ्यांना नाही. त्याचा रिपोर्टला यायचा आहे कारण त्याचा पीएम रिपोर्ट आहे, बीसीआर आहे. जे मुलं 2 दगावली त्याचा रिपोर्ट आला नाही पीएम रिपोर्ट नाही, रिपोर्ट आले तर पीएमचा रिपोर्टला यायला पाहिजे. बीसीआर यायला वेळ लागतो. या आपण जी ब्लड सॅम्पल घेतली होती त्यात दोघा तिघांना चिकनगुनियाचं आहे. म्हणजे आपल्याला आता ते सर चिकनगुनिया एका दिवसात पसरतो का? नाही किती दिवस लागतात? नाही आता ते प्रत्येकाला सायकल सर किती दिवस लागतात? 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस? सगळे बघा. टाप 3 दिवस, 4 दिवस. टेस्ट रिपोर्ट यायला किती वेळ लागतो? आलं ना. नाही किती दिवस किती वेळ लागतो? नाही आला असेल सर, पण ब्लड घेतल्यानंतर सॅम्पल कलेक्ट केल्यानंतर किती वेळ लागतो रिपोर्ट यायला? साळुंखे साहेब एक मिनिट सर, डॉक्टरकडून सांगा. कारवाई झाली पाहिजे, अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांची पण हलगर्जीपणा त्याच्यामध्ये येईल ना. त्यात येणारच आहे ना. आणि तुम्ही कसं मुळात लिहून इथं द्या. ज्या गोष्टी कमी आहेत, मी तर हे सांगतो की ह्याच शाळेला नाही, अजूनही ज्या अनुदानित शाळा आहेत तर ज्या ज्या गोष्टी आहेत त्याची तपासणी एक एटीसीनं ऑलरेडी पथक नेमलेली सर आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, लाठेंची शाळा आहे ना, तिथले इंग्लिशचा आणि गणितचा शिक्षक मंत्रालयामध्ये कामाला आहे. पगार कुठून मिळतो? इथे आहे. लक्ष आता त्यांना आहे का लक्ष सर? तेही सीएम साहेबांनी एक आदेश पगार कुठे? कामाला कुठे? मंत्रालयामध्ये. पगार कुठे घेतो? इथे. कशाला पोसायला ठेवलं इकडे त्याला? काल एक आदेश झाला माहितीये का? सीएम साहेबांनी एक पत्र काढलंय, जे जे असे बाहेर गेलेले आहेत इकडे कामावर दाखवून मंत्रालयात काम करतायत ते सगळे परत याची सर्व कल्पना आहे ना? नाही आता हे सगळे परत नाही, आता जे मी बोललो विषय तो कल्पना आहे. नाही हे मला कसं माहित असेल सीओ परत येण्यापेक्षा त्यांना घरी पाठवा. घरी पाठवायला सर कशाला ठेवलं? पोसायला आमच्यासाठी? आम्हाला आमच्या प्रकल्प आमदार पोसायच्या कशाला नुसता? त्याच्याकडनं काम प्रकल्पाचं काम केलंच पाहिजे. केलं पाहिजे का नाही? मग त्याला पगार आम्ही जर देतो तर बिनकामाची कशाला इकडे आम्हाला पाहिजे त्यांचं सांभाळायला? पाठवा त्याला तिकडे आहे तिकडे. त्या पत्राचा फायदा घेऊन आपण ते परत आलो. एकदम सर नंडोऱ्याला एक शिक्षिका आहे, सर हे प्रकरणाविषयी लिखित द्या, इतर प्रयोगशाळा आपण नंतर सांभाळण्यासाठी घेऊ. ठेवलंय आणि ती कारकुनाचं काम करते. नाही, ह्या प्रकरणाविषयी लिखित सर, लिहायला सुरुवात करा. 3 दिवसामध्ये. इतर प्रकरण नंतर वाटले आहेत ना ती या त्या शाळेची ती नंतर घ्या. आता हा ज्वलंत प्रश्न आहे ना तो. ऐक ना, आपण त्यांना एक आठवण म्हणून करून दिली आहे सर. आपली बाजू उपोषण कर्त्यांची म्हणणे ऐकून चल तुझी चुकी आहे ते आम्ही लावलाय करा हे असं नव्हतं भेटणार. त्याच्यामुळे कोणी डोका फोडूच नको होतं. त्यांच्याकडे सगळ्या गोल्या आहेत. पोट दुखला तर पोट दुखेल, सगळ्या गोल्या आहेत. शाळेसाठी नसतो, डॉक्टरवर मागेच आहेत. बाकी सगळ्या कामांसाठी असतो. नाही साहेबांनी जर लिहून देत आहेत इन्क्वायरीचं असं नाही, झालं योग्य ना. नाही असं मला वाटतं की तुम्ही जे आता बोलताय ना ते योग्य नाही. पर्सनली टार्गेट करणं योग्य नाही असं माझं पर्सनल मत आहे. सर तुम्ही आज लिहून देतायत, आम्ही तेच त्यांना बोलू का? विचारूच नका प्रश्न आता. का विचारू नका? का ते लिहून देतात तिथेच संपलाय आता. मग काय विचारते चर्चा कशाला करायची? जे लिहून आहे ते वाट बघतो की जातो. मग तेच सांगतो मी. पण मी त्यांना तेच सांगितलं का काय बोलूच नका आता. सर लिहा आणि जर चला. खरोखर आदिवासी समाजाचा जर विकास करायचा असेल तर इथे तरी पण चालू आहे परत बोलायला. महाराष्ट्रामध्ये आशिया खंडामध्ये MIDC आहे, त्याचा CSR फंड कुठे जातो? आता इथे बडोदरा एक्सप्रेस गेला, त्याचा घेतली ना, छातावर टाकली ना. आपल्याला वडोदरा एक्सप्रेस पाहिजे होती का? टाकली ना गल्यावर. वाढून आपल्याला पाहिजे का? घेतली ना खांद्यावर आपण. आपल्याला काय पाहिजे? दवाखाना चांगला पाहिजे. बांधला का? नाही बांधला का? जसं माणसा जगणार आहेत त्या दिला का? नाही दिला. आपल्याला शिक्षण चांगलं भेटलं पाहिजे, भेटतं का? नाही. आम्हाला आरोग्य चांगलं भेटलं पाहिजे, भेटतं का? म्हणजे आमच्या ज्या मूलभूत सुविधा ज्या आहेत, ज्या संविधानाने दिलेल्या आहेत ते आपल्याला मिळत नाही ना. जे आम्हाला पाहिजेतच नाही त्या काय सांगितलं? डोक्यावर घ्या, छातीवर घ्या, खांदावर घ्या, मग घ्या. म्हणून असं आहे इथं काम. विकास करायचा असेल ज्या नाही पाहिजे त्या देतात, अधिकाऱ्यांच्या पण त्या पाहिजे त्या माध्यमातून नको. विकास आपण करू शकतो, पण गंभीर्याने पाठीला त्याच्यावर पण घ्या लक्ष चला. घालायला पाहिजे. आणि तुमच्यासारखे जर अधिकारी जबरदस्ती असेल, देतात CSR आपल्याला. फंडामध्ये जर आपण वाढवून वाढवले बंद ना, पाहिजे ना, जिल्हा घ्या परिषदेला पण चला. आपण सुधारून अरे नको ना देऊ तरी घेणार आहे. अरे बरोबर नको का? ना देऊ चुकीचं आहे. तरी देतो. करू शकतो ना आपण. तर दोघांच्या संगमताने हे जर झालं तर आपण कुठे विकास करू शकतो. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आपण पाया मजबूत करू शकतो. अख्ख्या देशभरामध्ये अधिवेशन
वन जमिनीमधून हाकलायला लागले, आरोग्य देणार नाही, शिक्षण देणार नाही, त्यांना वंचितच ठेवणार सगळ्या गोष्टी. म्हणून याचा लढा आता केलाच पाहिजे आणि हा घाणेरडा प्रशासन हलवलाच पाहिजे. सुविधा आहे ते शहर जर असते ना, शहर पूर्ण उजाळून निघले असतं. हे आदिवासी आहेत, त्यांना काय पडलेली ते डोंगरात राहणार माणसं. हे मेले तरी चालतील, याच्यातून किती कमी झाले तरी यातून शासन खुश होईल. हे शासनाचं धोरणच आहे ते. नाही डॉक्टर नेमले तिकडे मुळात आम्ही ज्यांना निवडून आहे ते निर्लज्ज आहेत. ते आज आलेलं आहे आणि लगेच उद्या त्याची चौकशी सुरू होईल. आणि हे मी आता लिहून जे मागितलं होतं की 3 दिवसात चौकशी प्रक्रिया पूर्ण करून अहवाल सादर करण्याबाबत सूचना दिली जात आहे. चौकशी अहवालात जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे संबंधित संस्था, दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यावर कारवाई केली. मृत विद्यार्थ्यांच्या पालकांना पीओ कार्यालयाकडून 1 लाख रुपये देण्यात आले, तसेच 6 लाख संस्थेकडून देण्यात येतील. तसेच राजीव गांधी अपघात योजनेतून 1.5 लाख व मुख्यमंत्री सहायता निधीतून 4 लाख मदत मिळण्याचा प्रस्ताव तात्काळ पाठवण्यात येईल. वरील बाब विचारात घेऊन आपण उपोषण सोडावयाची विनंती आहे प्रशासनाला. आता जे सरांनी सांगितलं सर्वांनी ऐकले का नाही? किती अवधी घेतील आपल्याकडून? 3 दिवस, म्हणजे बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार, बरोबर? 1 दिवस अजून शनिवार. मग आपण आता परत का बसायचा? अरे का बसायचं परत? 3 दिवस नाही मागवलं का आपल्याकडे? 3 दिवसानंतर चौकशी 3 दिवसामध्ये दिलं का नाही? 3 दिवसात सगळं सादर करणार. मग जर 3 दिवसात नाही केलं तर मग आपण बसायचं का नाही बसायचं? मी तुम्हाला विचार बसायचं. 3 दिवसात जर नाही केलं तर बसायचं का? तर काय बसायचं? आता बसायचं 3 दिवसांनी? आता उठायचं का नाही ते पहिले ठरवा. सर सांगितलं उठायचं ना. 3 दिवस तयारी करा. लेखी दिले म्हणून आता आपण उठायचं. हे लोकांनी आपण सगळं सारखं. साहेब तुम्ही पण या ना. साहेब या, तुम्ही पण या.